दिखावा म्हणजे दिवाळी नव्हे, कारण सणाचा खरा हेतू म्हणजे उजेड, स्नेह, एकोपा आणि मनाची शुद्धता. पण आजच्या काळात आपण हळूहळू तो हेतू हरवत चाललोय. आधी दिवाळी म्हटलं की घर स्वच्छ करणं, नातेवाईकांना भेटणं, एकत्र फराळ करणं आणि देवासमोर मन लावून प्रार्थना करणं हीच खरी परंपरा होती. पण आता दिवाळी म्हणजे महागडे दिवे, भारी कपडे, गिफ्ट्स, मेकअप आणि सोशल मीडियावरच्या पोस्ट इतपत सीमित झालीये. आज सण दर्शनी बनलाय आणि त्यामागं कारणही अनेक आहेत. बाजारपेठेचा वाढता प्रभाव, जाहिरातींचं प्रलोभन आणि सोशल मीडियावरील तुलना संस्कृती. इंस्टाग्रामवर इतरांचे फोटो पाहून आपल्यालाही तसं राहावंसं वाटतं आणि खरी भावना, साधेपणा व आत्मिक समाधान यांची किंमत कमी होत जाते. पूर्वीच्या काळात दिवाळी म्हणजे कुटुंबाचा उत्सव, मोठी मंडळी एकत्र, स्वच्छता, पूजा, कथा आणि सामाजिक बंध जपणं. पण आता शहरातील व्यस्त जीवनशैली, वेळेचा अभाव आणि कामाचा ताण यामुळे सणाचा आत्मा हरवतोय. त्यातच फटाक्यांचा आवाज, प्लास्टिक सजावट आणि पर्यावरणीय व सामाजिक हानी होते. अनेकांसाठी हा सण खर्चाचा ताण बनतो, आनंदाचा नाही. दिवाळीचा आध्यात्मिक अर्थ अंधारावर प्रकाशाचा विजय, अंतर्मनाची शुद्धी आणि संस्काराचं पुनरुज्जीवन हे सगळं केवळ शब्दात उरले. जर मुलांना आपण फक्त शोभा दाखवली तर त्यांना मूल्य कोण शिकवणार? त्यामुळे प्रत्येक घरात, प्रत्येक मनात सणाचा खरा अर्थ पुन्हा जागवण्याची वेळ आली आहे. आपण बदल घडवू शकतो. दिवाळी साजरी करताना अनुभवाला महत्त्व द्यायचं, नात्यांना वेळ द्यायचा आणि सण अधिक अर्थपूर्ण करायचा. घरातील वडीलधाऱ्यांकडून कथा ऐकणं, मुलांसोबत रांगोळी काढणं, गरजूंना अन्नदान करणं आणि पर्यावरणपूरक सण साजरा करणं हीच खरी दिवाळी. सोशल मीडियावर केवळ फोटो न टाकता आपल्या छोट्या चांगल्या कृती शेअर केल्या तर इतरांनाही प्रेरणा मिळेल. समाज, संस्था आणि नेते जर सणाला सामाजिक कार्याचं रूप देतील, जसं रक्तदान, आरोग्य शिबिर, स्वच्छता मोहीम, तर तो सण खरंच उजेड पसरवणारा बनेल, हे नक्की. आणि शेवटी प्रत्येकाने स्वतःशी एक वचन घ्यावं. ही दिवाळी मी साधेपणाने का होईना पण मनापासून साजरी करणार. कारण दिवाळीचा प्रकाश फक्त घरातला नसतो, तो मनातल्या अंधारावर विजय मिळवणारा असतो. मग तुमची यंदाची दिवाळी कशी सुरू आहे ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.